वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये आता मांडण्यात आलं, तर किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलेलं आहे। मुस्लिम खासदारांनी मात्र या बोर्डाच्या विधेयकाला विरोध केल्याचं दिसतंय। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे लोकसभेत मांडण्यात आलं। किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलेलं आहे, मात्र या विधेयकाला मुस्लिम खासदारांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे। ये जो वक्फ है वो थर्ड लार्जेस्ट लैंड होल्डर है। पूरे देश में वक्फ के जमीन को लेकर 85,000 से ज्यादा 85,000 से ज्यादा मुकदमे चल रहे हैं सर, और 165 से ज्यादा मुकदमे सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट में है। और पूरे हाई कोर्ट में मुझे लगता है कि इन सभी को वक्फ पे कुछ अच्छा डेवलपमेंट हो, अच्छे स्कूल्स बने, कॉलेज बने, अस्पताल बने, ये इनको नहीं चाहिए। इनको सिर्फ जो है इनका वोट बैंक जो है, ये वोट बैंक खुश करने के लिए, एक समाज को खुश करने के लिए जो है यहाँ पर इस बिल का विरोध कर रहे हैं। मैं आज ये बोलकर फिर से इस बिल का स्वागत करता हूँ, और आप भी जो है ये बिल का जो विरोध कर रहे हैं वो बिल का समर्थन करें। मैं पूरे जिम्मेदारी के साथ आपके माध्यम से सदन को बताना चाहता हूं, इस बिल में जो भी प्रावधान है, आर्टिकल 25 से लेकर के 30 तक किसी रिलीजियस बॉडी का जो फ्रीडम है उसमें कोई हस्तक्षेप नहीं किया जा रहा है, ना ही संविधान का किसी भी अनुच्छेद का इसमें उल्लंघन किया गया है। हमने जो ब्रॉड बेस किया है, किसी का हक छीनना तो बात छोड़ दीजिए, जिनको हक नहीं मिला है उनको हक देने के लिए ये बिल लाया गया है। इसमें महिलाओं के लिए, बच्चों के लिए और मुसलमान समाज में जो पिछड़े हैं, जिसको आज तक कभी मौका नहीं मिला, जिसको दबा के रखा हुआ है, उनको जगह देने के लिए ये बिल लाया गया है। वक्फ बोर्ड म्हणजे भारतीय जनता पार्टीनं बिल्डरांचा किंवा दलालांचा अड्डा केलेला आहे। मला असं वाटतं जर अशाच पद्धतीने सुधारणेमध्ये असेल, सुधारणा व्हावी त्याच्यात, परंतु सुधारणा होत असताना या प्रॉपर्ट्या कोणाच्या नावे बळजबरी करायच्या आहेत का, किंवा सरकारला नुसते हडप करायचं आहे का, हे सुद्धा बघावं लागेल। निश्चित सरकारचा हेतू काय या विधेयकाच्या बाबतीत तो बघावा लागेल, त्याच्याविषयी नंतर भूमिका ठरवू। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना भाऊ, वक्फ बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये कायद्यात बदल करून कुठे ना कुठे दुफळी निर्माण करण्याचं काम हे समाजामध्ये करतात आणि अल्पसंख्याक समाजाचा विकास रोखण्याचं काम करताय, असा आरोप केला जात आहे। ज्यांनी हिंदूच्या देवस्थान कमिट्या पण कब्जात घेतल्या, हिंदूचे मंदिरं पण यांनी कब्जात घेतले आणि त्या पैशाचा मिसयूज या भाजपने सत्तेच्या आधारावर केलेला आहे। धार्मिक भावना दुखवणं, धार्मिक भावना न समजणं, कुठल्या धर्माच्या लोकांची चेष्टा करणं हा सत्तेच्या आधारावर बीजेपीने नेहमी खेळ रचलेला आहे। आज वक्फ बोर्डाच्या जे अधिकार कमी करण्याचं जे षडयंत्र केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार करते आहे, त्याचे परिणाम भाजपला भोगावं लागणार आहे। खऱ्या अर्थानं कुठल्या धार्मिक भावनेला या पद्धतीची चेष्टा करणं आणि त्यांना दुखवणं हे सगळ्यात मोठं पाप होते। आमची मागणी आहे की आपण जो टेबल केलेला बिल आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची मागणी आहे की ही संयुक्त संसदीय समितीकडे हे बिल जावं, त्याच्यावरची चर्चा व्हावी आणि सगळ्या दलीय खासदारांच्या माध्यमातून त्याच्यातला मधला मार्ग काढून हे बिल पारित करावं। सत्तेच्या भरोश्यावर, बहुमताच्या आधारावर भाजप हा जो धार्मिक भावना दुखवण्याचा जो प्रयत्न करतो आहे, हे अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाची मागणी त्यांनी मान्य करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट हामिद मस्तानसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान या संदर्भात वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूयात। वक्फच्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करून त्यामधले अधिकार कमी करण्याचा प्रयत्न संसद भवनमध्ये करतायत, तसा एक बिल संसद भवनमध्ये मांडण्यात आला आहे आणि यावर सर्व अल्पसंख्याक समाजांचा याचा विरोध होत आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वजाहत मिर्झाजी।
हा जो बिल आणला आहे या बिलच्या माध्यमातून एका समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं मोठा सूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे जे बिल आज संसदमध्ये येऊन राहिलं हे दुर्भाग्यपूर्ण आहे। वक्फ ॲक्टमध्ये स्पष्ट प्रोसिजर दिलेला आहे, कोणती प्रॉपर्टी वक्फ करायची त्याचे मापदंड ठरविलेले आहे, त्याची प्रोसेस ठरविलेली आहे। आणि हे आरोप करणं की वक्फ ॲक्ट कोणालाही वक्फ करते हे अत्यंत चुकीचं आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे। मला अपेक्षा आहे की काँग्रेसचे आणि आमचे इंडियाचे याचा विरोध करतील आणि हे बिल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे। अल्पसंख्याक समाजाचं मतदान हे इंडियालाच मिळालं, NDAला नाही मिळालं। आणि हो ते असं आहे की ही जी सरकार आहे त्यांच्याकडे त्यांनी काही काम केलं नाही, लोकांना खोटे आश्वासन दिले आणि फेक नॅरेटिव्ह तयार केला, काही काम केले नाही, 15 लाख दिले नाही, शेतकऱ्यांच्याबद्दल काही केलं नाही। आता डायव्हर्ट कसा करायचा, काहीच केलं नाही, नंतर हिंदू मुस्लिमच्या नावाने डायव्हर्ट करण्याचा हे प्रयत्न असा माझा ठाम विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हामिद मस्तानसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।